तर काय म्हणते जिल्हा पाटील आज सकाळी उठून तसा घेतला आपला डब्बा. मग डब्बा घेतला आलो मित्राच्या घरी. मित्र म्हणलं चल ना चल नाही कामाला ये. मग तिथून निघायचं आला आपल्या संतोष भाऊच्या घरी. मग संतोष भाऊ म्हटलं चल ना हो उचलून ना आपल्याला. मग म्हणताना जो घरी कोण लवकर आला. मग आता जसं तसं आलं आम्ही वावरात. आपलं हत्यार घेतलं आणि डागे घेतले. वावरात आल्यावर अरे वावर आलंच नाही का अजून. मग आला मी वावरात. मग वावरात मग हाताने तोडले पहिले निंब. हाताने तोडले तर मग आपली एक डाग भरले. मग डाग भरले तर मग डबल जायला लागला तोडाले. कारण हाताने तोडणं होतं ना. मग दिसलं आम्हाला गांजांच्या माशा. मिळालं याचे खेटं नाव होते डसलं नाही तर पुरं कोमा चालला जासाल. त्या माशाचं म्हटलं सध्या खेटं घ्यायला नाही पुरत. मग काय आपलं कट्टे भरलं कट्टे घेऊन डायरेक्ट आलं आपल्या डागापाशी. मग ते डागीत टाकून दिलं. मग जेवायला बसलं. मग जेवण खाऊन केलं तर मग होतं ना भाऊ त्याचं काम क्लिअर. मग आज संतोष बनू ते गांजाच्या माशाचं कामच क्लिअर करून टाकलं. मग ते सत्ता पुरा पाडून टाकला खाली. ते माशा इकडे तिकडे फिरायला. कारण ते पाच लागते ना नाही पाळले असतं तर आपल्या डर डसले असतं ना. वावरात आपण डबल लागते काम करायला. मग आमच्या घरी का तोडायला लागले निंब. मग निंब तोडले तर मग भरले आमच्या 5 डागा. मग 5 डागा झाल्या. मग ते आणलं आम्ही इकडे. मी इकडे आणलं. मग निघालो बा आम्ही घरी. आपलं इंडिया गेट लावलं गळ्याला म्हटलं चल म्हटलं घरी.